नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आज दिनांक 1 मार्च 2025 रोजी आपल्या राज्यातील नियमित करदार त्यासोबतच थकीत करदार शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट सामनाकडून समोर आलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याविषयी संपूर्ण तसेच सविस्तर माहिती पाहणार आहोत, समजून घेणार आहोत. परंतु मित्रांनो, त्या अगोदर एक छोटीशी आणि महत्त्वाची रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. तर चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच आले असाल, थकबाकीदार असाल, कर्जदार असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे की राज्याच्या तिजोरीचा खडखडाट असला तरीसुद्धा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जो आहे तो नंतर घेऊ, कारण की आपल्या राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्यामुळे जो शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आहे तो नंतर घेऊ. परंतु ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्ज परतफेड केली आहे किंवा जी शेतकऱ्यांची नाराजी आहे तर ती नाराजी दूर करण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम देऊन टाका, असे आदेश राज्याच्या सहकार विभागाने दिल्याचं वृत्त आहे, अशी माहिती सामनाने दिलेली आहे. आणि मित्रांनो, सामनाने दिलेल्या माहितीनुसार जी आपली महाविकास आघाडी सरकारच्या काळातील महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना होती, तर या योजनेअंतर्गत जे प्रोत्साहनपर अनुदान आहे तर या प्रोत्साहनपर अनुदानाचे सुमारे 346 कोटी रुपये जे आहेत ते अद्यापर्यंत थकलेले आहेत. आणि राज्यातील 2 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना अद्यापर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जी आहे ती मिळाली नाही. आणि त्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर येत आहे की यंदाच्या अर्थसंकल्पात प्रोत्साहनपर योजनेच्या रकमेची तरतूद केली जाणार असल्याचं सध्या समोर आलं आहे. परंतु याबद्दल प्रत्यक्षात काय होईल ते येत्या 10 मार्चला आपल्याला कळेल. त्यासाठी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि महत्त्वाचा विषय जो असा आहे की जी आपली 2019मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. तर या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती. परंतु ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज परतफेड केली आहे त्या शेतकऱ्यांचं काय, म्हणून त्या शेतकऱ्यांना 50 रुपयापर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान जे आहे तर ते देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु कोरोना काळामध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देता आला नाही. आणि त्यामुळे कोरोनानंतर प्रोत्साहन अनुदान जे आहे तर ते पुढे सुद्धा सुरू राहिलं. परंतु महायुती सरकारकडून राज्यातील अजूनही 2,33,000 शेतकऱ्यांना 346 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देणे जे आहे तर ते बाकी आहे. आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीतील तिन्ही पक्षांना शेतकरी कर्जमाफी देण्याचं आश्वासन जे आहे तर ते दिलं होतं. आणि त्यामुळे आता प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ जो आहे तो देण्यात येणार असल्याची माहिती सध्या तरी सामनाने दिलेली आहे. मित्रांनो, सामनाने दिलेल्या माहितीनुसार अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे की जी काही महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना आहे त्या योजनेची आकडेवारी जी आहे ती समोर आलेली आहे. आणि यामध्ये पाहू शकतो मी की जी काही कर्ज खाती अपलोड करण्यात आली होती तर त्यामध्ये जवळपास 32,27,000 एवढे कर्ज खाते जे आहे तर ते अपलोड करण्यात आले होते. आणि कर्जमाफीची रक्कम आहे तर ते 20,497 कोटी रुपये आहे. आणि आतापर्यंत जे काही प्रोत्साहनपर अनुदान आहे जे की रखडलेलं आहे तर 346 कोटी रुपयांचं जे अनुदान आहे तर ते रखडलेलं आहे. आणि किती शेतकऱ्यांचे अनुदान आहे तर जवळपास 2,33,000 शेतकऱ्यांचं जे अनुदान आहे तर ते आतापर्यंत रखडलेलं आहे. 346 कोटी रुपयांचं अनुदान जे आहे तर ते रखडलेलं आहे. आणि या शेतकऱ्यांसाठी सध्या महत्त्वाची अपडेट समोर आली आहे की महाविकास आघाडी सरकारच्या काळातील प्रोत्साहनपर योजनेची सुमारे 346 कोटी रुपयांची रक्कम जी आहे तर ती आता देण्यात येणार आहे. कारण की राज्याच्या तिजोरीचा खडखडाट झाल्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय नंतर घेऊ, पण शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम देऊन टाका, असे आदेश राज्याच्या सहकार विभागाने दिल्याचं वृत्त सामनाने दिलेलं आहे. आणि त्यानुसार या नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आणि त्यासोबतच दुसरी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे की बँकाच्या चुकीमुळे जवळपास 2,920 शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे तर ती रखडली आहे. यामध्ये काही बँक कर्मचाऱ्यांच्या चुकामुळे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधीकडून होत आहेत. आणि याबाबत सध्या पडताळणी सुरू केली असून 2,920 शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे तर ती बँकांच्या तांत्रिक चुकांमुळे रखडल्याचं सहकार विभागाच्या निदर्शनास आलं आहे. आणि त्याबाबत महत्त्वाचं म्हणजे की अजून 620 कर्ज खात्यांच्या तक्रारी आहेत. तर या सर्वांचं निराकरण होऊन या शेतकऱ्यांना जो आहे तर तो कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. परंतु नेमका कधी मिळेल याबाबत अजूनसुद्धा काही स्पष्टपणे सांगता येणार नाही. परंतु महत्त्वाचं म्हणजे की सामनाने दिलेल्या वृत्तानुसार आपल्या नियमित करदार शेतकऱ्यांना नक्की प्रोत्साहनपर अनुदान मिळेल का, याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत जर नवीन असाल, कर्जदार असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. तर भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.